बालेकिल्ल्यात घुसून मंत्री भरत गोगावले यांनी म्हसळा नगरपंचायतीवर फडकवला शिवसेनेचा भगवा। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत म्हसळा नगराध्यक्षांनी घेतला नगरपंचायतीचा पदभार। हितच करा आणि हितच भरा म्हणत मंत्री भरत गोगावले यांनी म्हसळा बाजारपेठमध्ये फिरवला नॅपकिन। तटकरेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे यांना डिवचलं। पदभार सांभाळताना म्हसळा नगरपंचायत परिसरात तणावाचे वातावरण। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे आणि घोषणाबाजी। पोलीस प्रशासनाच्या नियोजनबद्ध सुरक्षतेमुळे कोणताही अनुचित प्रकार नाही। म्हसळा नगरपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास। ज्यांना एवढ्या वर्षात जमलं नाही ते भरत करून दाखवणार। म्हसळा शहराचा कायापालट करणार मंत्री भरत गोगावले यांचे म्हसळावासियांना आश्वासन। वर्षभरापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीला एकत्र सामोरे जाणारे पक्ष आणि महायुती म्हणून राज्यात सरकार चालवणारे सहयोगी पक्ष रायगडमध्ये मात्र एकमेकांच्या विरोधात ठाकले। नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदेची निवडणुका सुरू आहेत। काही ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी तर काही ठिकाणी शिवसेना भाजपा अशी युती झाल्याचं चित्र पाहायला मिळते। मात्र जिल्ह्यात कुठेही तीन पक्ष एकत्र आलेले नाहीत। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि मंत्रिपदाच्या विस्तारानंतर रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तुतुमैमे सुरूच आहे। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी विधानसभेला शिवसेनेच्या आमदारांना पाडण्याचा प्रयत्न केला असा शिवसेनेचा आरोप आहे। तेव्हापासून रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झालाय। तो आतापर्यंत थांबत नाहीये। मधल्या काळात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं मंत्री भरत गोगावले यांना डिवचत खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या मानगाव नगर परिषदमधील नगराध्यक्षांसह नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मात्र रायगडातील वातावरण अधिकच तापलं। शिवसेनेच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी रायगडमध्ये राष्ट्रवादीचं नामोहरण केलं। प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना शिवसेना पक्षात सामील करून घेत राष्ट्रवादीची कोंडी केली। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद विकोपाला गेला। त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडमध्ये महायुतीत लढण्यासाठी दिलेल्या युतीच्या फॉर्म्युल्याची खासदार सुनील तटकरे यांनी खिल्ली उडवत राष्ट्रवादीने युतीचा फॉर्म्युला नाकारला आणि रायगडमध्ये कुठेही महायुती झाली नाही। अशातच आता शिवसेनेनं राष्ट्रवादीला जशास तसं उत्तर देत मंत्री आदित्य तटकरे यांच्या मतदारसंघातील आणि सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यातील म्हसळा नगरपंचायतमधील नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन म्हसळा नगरपंचायतवरील राष्ट्रवादीचा झेंडा उतरवत शिवसेना पक्षाचा भगवा फडकवत मंत्री भरत यांनी म्हसळा बाजारपेठेत नॅपकिन फिरवत खासदार सुनील तटकरे यांना डिवचलंय आणि हा प्रहार राष्ट्रवादीच्या जिवारी लागलाय। काल याचे प्रत्यय म्हसळा शहराला पाहायला मिळाले। शिवसेनेनं आपले नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची म्हसळा शहरातून मिरवणूक काढत म्हसळा नगराध्यक्षाला मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पदभार सांभाळला। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हसळा नगरपंचायतीच्या कार्यालयासमोरच्या बिल्डिंगवर उभं राहून काळे झेंडे आणि घोषणाबाजी केली। त्यामुळे म्हसळा शहरातील वातावरण काही काळ तापलं होतं। पोलीस प्रशासनाच्या नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते। अशा हाय व्होल्टेज ड्रामामध्ये मंत्री भरत गोगावले यांनी म्हसळा नगरपंचायतीवरती शिवसेनेचा भगवा फडकवला। यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना डिवचत आपण जे मानगावमध्ये पेरलात ते म्हसळा नगरपंचायतमध्ये उगवलंय, त्यामुळे हितच करा आणि हितच भरा असा सल्ला दिलाय। यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नवनिर्वाचित शिवसेना नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना विरोधकांना घाबरण्याची गरज नाही। विरोधकांच्या मार्फत म्हसळा शहराचा विकास झाला नाही तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून देणार असं आश्वासन दिले। नगरपंचायतला लागणारा निधी कुठेही कमी पडू दिला जाणार नाही, त्यामुळे काळजी आणि चिंता करण्याचे कारण नाही असा विश्वास दिलाय। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी जिल्हाप्रमुख अनिल नवघणे, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उबाळे, त्याचबरोबर म्हसळा महिला आघाडी तालुका प्रमुख, मानगाव तालुका प्रमुख आणि म्हसळा तालुक्यातील हजारो शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, म्हसळा, रायगड। कार्यकर्त्यांची सगळ्यांची आणि ऐका, ज्या नगरपंचायतीचा विकास जो या माझ्या जनतेला हवा आहे तो करून देण्याची जबाबदारी आज मंत्री म्हणून आम्ही घेतोय। ऐका जरा, आपल्याला हे ऐका, आपल्याला कोणालाही वादविवाद करायचा नाही आहे। आपल्याला म्हसळा शहराचा विकास करायचा आहे। जो आतापर्यंत त्यांना जमला नाही तो विकास आपण करून देण्याची जबाबदारी आज घेतोय। माझं पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे, जर हात खाली कर, डीवायएसपी मॅडम, आमचे पाटील साहेब हे जे सगळे आहेत त्यांना एकच विनंती आहे, आमचे कार्यकर्ते कोणी भानगड करणार नाही आहेत। पण त्या लोकांना पण सांगा आमच्या अंगावरती फुकट येऊ नका, नाहीतर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार। ऐका रे, आता थांब,
आपल्याला जे काय आपल्याला जे आता लोकांनी जे काय 10 सदस्य आपल्याकडे आलेले आहेत त्या 10 सदस्यांच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण या शहराचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही घेतो। त्यामुळे तुम्ही कोणी घाबरा, आता जसे आपण आलात तसे शांततेने आपापल्या घरी जायचं आहे, कोणी काळजी करायचं कारण नाही। आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर 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 हर। आव्हान स्वीकारलंय, तुमचं पुढचं म्हणणं काय ऐकणार? आम्ही शब्दाला पक्के असतो, आम्ही चुकीचं खोटं कधी बोलणार नाही। आमचा शब्द असतोय, जोपर्यंत भरत शेठ चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जो आम्ही शब्द दिलेला आहे, परवा त्याने आम्हाला आव्हान केलं होतं, त्या दिवशी आम्ही 2 दिवसापूर्वी हरिहरेश्वरला जाऊन तिथल्या हरिहरेश्वरच्या मंदिरामध्ये, काळभैरवच्या मंदिरामध्ये आम्ही तिथं नवस करून आलेलो आहे। जर आम्ही काही चूक केली असेल तर त्या प्रायश्चित आम्ही भोगू, आणि आमच्या अपोजिटवाल्यांनी जर चूक केली असेल ते भोगतील। दूध का दूध पाणी का पाणी। जर त्यांनी सांगितलं हरिहरेश्वरला, आम्ही हरिहरेश्वरला गेलो। उद्या त्यांनी सांगितलं दहावीर महाराजाकडे, आम्ही दहावीर महाराजाकडे जातो। आम्ही सांगितलं, तुम्हाला एकदाच आव्हान केलं होतं की तुम्ही वीरेश्वराच्या इथं या, आणि बाबा आम्ही चूक केली नाही असं फुल उचला, आम्ही त्याचं प्रायश्चित घेतो ना। परंतु चुकायचं तुम्ही, आणि परत चोराच्या उलट्या बोंबा त्या आता संपलेल्या आहेत, आता उलटी गिनती सुरू झालेली आहे। आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो, मी माझ्या नगराध्यक्ष ताई, त्यांच्या माझ्या सर्व भगिनींचं, माझे सर्व नगरसेवक पदाधिकारी यांचं आणि माझे सर्व शिवसेनेचे आणि सगळ्यांचे मी आज मनापासून अभिनंदन करतो। आज आम्हाला धन्य वाटलेलं, भले काही का असे ना, जे काय फोनाफोनी जात होती, आमिष दाखवली जात होती, सगळे याला ह्या सगळ्यांनी जशाच तसं उत्तर देऊन सांगितलं, आता आम्ही बदलणार नाही आहे। आता आम्ही शिवसेनेच्या बरोबर आणि भरत शेठच्या बरोबर, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या नगरपंचायतीचा जो काय विकास असेल तो करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। हा माझा तुम्हाला शब्द। वातावरण आता गरम होणारच ना, कारण लय मोठी ठेस समोरच्यानं लागलेली आहे। आता त्याला किती मोठी पट्टी लागेल मला नाही माहिती, पण जी काय ठेस देणारे नगरसेवक नगराध्यक्ष होते त्यांना संरक्षित करून त्यांच्या जागेवर बसवणं हे आमचं कर्तव्य होतं। आणि शिवसेनेने एकदा आपलंसं केलं का त्यांना कधी पाठ दाखवत नाही, आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना घेऊन आलो, त्याने बसवलं। तुम्ही पाहिलं की हजारो कार्यकर्ते आमचे जमलेले होते, त्यांचे किती वर्ण झेंडे कधी दाखवले जात नाही, ते दिसत पण नाही ह्या मीडियामध्ये। परंतु आम्ही शांततेने आलो, शांततेने त्यांना बसवलं, शांततेत भाषण करून त्यांना आव्हान केलं की कायदा सुव्यवस्था कोणी बिघडवायची नाही आहे आणि आपलं कामकाज करा। ज्या म्हसळा शहराचा जो काही विकास राहिलेला आहे किंवा काय, त्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत, आणि म्हणून मी आलो होतो।